टीमला इथपर्यंत घेऊन आलाय आणि नक्कीच यापुढे देखील चांगली फलंदाजी करेल। सोबतच आपण बघाल गोलंदाजी हा जो सामना असेल प्रसाद, चांगले गोलंदाज आणि समोर असतील चांगले फलंदाज, दर्शनीय सामना असेल हा। नक्कीच सर्वांना इथे मात्र सामना आवडेल यात काही शंका नाहीये, कारण की उर्वरित 4 जे सामने आपल्याला पाहायला मिळणार आहेत त्या सर्व सामन्यांमध्ये आपल्याला नक्कीच मोठमोठे खेळाडू पाहायला नक्कीच खेळताना पाहायला मिळणार आहेत। आता मात्र पाहायला गेलं तर कुंदन आणि मंदार यांची जोडी आपल्याला सलामीवरून पाहायला मिळते। जसं की पाहायला गेलं तर त्यांच्या संघामध्ये रोहन चाळके सारखा एक मोठा स्टार खेळाडू त्यांच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, जो आहे अजून देखील आपल्याला पाहायला मिळतोय, जो फॉर्म मध्ये आहे, भन्नाट फॉर्म मध्ये आहे, चर्चेमध्ये राहिलाय, डंका वाजतो त्याच्या नावाचा असा आपल्याला स्टार खेळाडू रोहन चाळके पाहायला मिळतोय। तर मित्रांनो पाहायला गेलं तर समोर संघामध्ये असेल त्यामध्ये सौरभ कांबळे आणि रोहित आलिम यांच्या देखील नजर आला नसतील, कारण की त्यांनी देखील चांगला परफॉर्मन्स केला या स्पर्धेच्या माध्यमातून। काय वाटतंय? नक्कीच नक्कीच, आणि आपण बघू शकता अनेक चांगले गोलंदाज देखील असतील आणि त्या दरम्यान या सामन्याच्या पहिल्या षटकाला सुरुवात होते। क्वालिफायरचा सामना, पहिलं षटक, अविनाश तयार, चेंडू घेऊन पार केले पंचांना आणि हा चेंडू शॉर्ट पिच चेंडू होता, बॅटची कड लागली आणि धावांची सुरुवात झाली आहे। स्कोर झालाय 1 रन। चांगला चेंडू होता, चांगली फटकेबाजी करण्याचा इरादा होता कुंदनचा, मात्र जबरदस्त सुरुवात झाली या खेळाला। क्वालिफायरला संघाचं खातं ओपन झालंय। हा सामना 4 ओव्हरचा असेल, म्हणजेच पहिल्या गोलंदाज म्हणजे पहिल्याच चेंडू पासून फटकेबाजीला सुरुवात करायची आहे। तयार असतील कुंदन, पुन्हा एकदा तयार, अविनाश चांगली गोलंदाजी केली, तयार आपल्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन यावेळी कुंदनसाठी प्रहार करायला तयार कुंदन, अविनाश देखील तयार अविनाश, अंपायरला पार केले हा चेंडू आणि हा चेंडू सुद्धा सुंदर कॉपी पेस्ट शॉट, रन्स मिळतील 1, 2 धावा झाल्यात आणि चेंडू झालेत 2। प्रसाद येस सर, नक्कीच आता जर विचार केला तर वारा हा उलटा फिरलाय। जसं की पहिल्या गेल्या सकाळ क्षेत्रामध्ये वारा हा लेफ्टीला चांगला होता, परंतु आता मात्र रायटीला हा वारा खूप इथे मात्र ऍडव्हान्टेज असेल रायटी फलंदाजाला। नक्कीच कुंदनकडे तेवढी क्षमता असेल, परंतु पाहिला गेलं तर आतापर्यंत 2 चेंडू होते, फक्त 2 धावा निघाल्यात। जसं की पॉवर शतक आहे, परंतु त्याचा फायदा उडू शकत नाहीयेत। अविनाश शिंगारे एक चांगली बॉलिंग करतोय, आतापर्यंत 2 धावा इथे मात्र खर्चिक वाढल्या जातात। अजून देखील या षटकामध्ये 4 चेंडूचा खेळ बाकी आहे, बघूयात काय घडतंय या 4 चेंडूवरती। हा पुढचा चेंडू असेल, फेस करतोय कुंदन, इथे मात्र फटका प्रॉपर आहे, बघूयात काय होतंय, रिझल्ट चांगला येतोय का। इथे मात्र मला वाटतं धावा मिळतात फक्त आणि फक्त एकच धाव मिळते, परंतु फटका मात्र इथे दर्जेदार होता, परंतु इथे मात्र नैसर्गिक अडथळ्यामुळे फक्त एकच धाव मिळाली आहे। एका धावेच्या माध्यमातून धावसंख्या आपण बघतो चोरकाडवरती 3 धावा। नक्कीच दीपेश जर का विचार केला तर फक्त आणि फक्त 3च धावा आतापर्यंत खर्चिक पाडल्या गेल्यात, म्हणजेच काय तर इथे फायदा उडू शकत नाहीत पॉवर प्लेचा। नक्कीच, पण यावेळी कुंदन तयार असेल। अविनाश पंचांना पार केले, हा चेंडू कुंदनसाठी पुढे आलाय, यावेळी मिस केलाय, परंतु अंपायर्स यांनी वाईड चेंडू केलाय, करार दिलाय वाईट चेंडू आणि याने एक धावसंख्या वाढली, धावसंख्या जाऊन पोहोचली 4 धावा। प्रसाद आपण बघाल चांगली गोलंदाजी करतोय अविनाश, मात्र या चेंडूवर थोडासा स्वैर मारा प्रसाद। नक्कीच बघूयात आता काय होतंय, कमबॅक होतोय का, चेंडू पिकला गेलाय, इथे मात्र हा देखील इथे मात्र कुठेतरी नक्कीच मला वाटतं इथे लाईन आणि लाईन पूर्णपणे भरकट त्यांना पाहायला मिळतात। गोलंदाज अविनाश शिंगारे नक्कीच चांगला इथे मात्र बॉलर आहे, परंतु इथे मात्र कुठेतरी दर्पणाखाली सापडला गेलाय, कारण की पहिला गेला तर मागचा चेंडू देखील वाईट होता, आता देखील वाईट फेकला गेलाय, म्हणजेच काय तर नका 2 चेंडू वाईट फेकले गेलेत। धावसंख्या आतापर्यंत 5 धावा, अजून देखील 3 चेंडूचा खेळ आपल्याला पाहायला मिळेल। पुन्हा एकदा बघूयात काय घडतंय, नेक्स्ट बॉल असेल, चेंडू पिकला जातोय, चांगला चेंडू आहे, चाबूक फटका पाहायला मिळतोय, इथे मात्र कुंदनच्या माध्यमातून इथे मात्र पाहायला गेलं तर चांगली फिल्डिंग देखील पाहायला मिळते। त्या दरम्यान इथे एक धाव चोरीला गेली आहे, फिल्डिंग करणारा फिल्डर होतो म्हणजे सौरभ कांबळे, या संघाचा पाठीचा कणा ज्याला मानलं जातं असं आपल्याला सौरभ कांबळे पाहायला मिळाला होता। चांगली फिल्डिंग केली आहे, नक्कीच इथे मात्र एकच धाव खर्चिक पाडली जाते। आता मात्र मित्रांनो चांगलं बॅटल असेल, कारण की आता मात्र स्ट्राईकवरती गेल्या, प्रथमच स्ट्राईकिंग एंड सांभाळेल या टिके गावचा दष्टपुष्ट खेळाडू म्हणजेच काय तर मंदार शिंदे, जो मात्र चांगल्या फॉर्म मध्ये आहे। बघूयात काय घडतंय, दिपेश काय वाटतं, मोठा फटका येईल का? हो नक्कीच येईल, हा मंदार शिंदे असा खेळाडू आहे, नक्कीच चांगल्या मॅचला मेन मॅचला परफॉर्म करतो, बिग मॅच प्लेअर मंदार शिंदे। समोर असतील अविनाश, हा चेंडू पंचांना पार केले, मंदारसाठी हा चेंडू आणि बघा जाऊ दिले, पाहावं लागेल, आणि सुंदर चेंडू आणि डॉट चेंडू आहे, धावसंख्या तिथे स्थिरावली, धावसंख्या झाली आहे 6 धावा। बघूयात काय घडतंय, 6 धावा आतापर्यंत लागल्या, आता मात्र अखेरचा एक चेंडू शिल्लक आहे। अविनाश शिंदे यांच्या माध्यमातून हा चेंडू फेकला जाईल, सामना करतील मंदार शिंदे, मोठा फटका येतोय का हे मात्र बघण्यासारखं असेल। चेंडू फेकला गेलाय, इथे मात्र मोठा फटका लागण्यापर्यंत केला गेलाय, फटका टायमिंग प्रॉपर आहे का, इथे मात्र येस इट इज, इथे मात्र चेंडूला पॅटर्न दिलाय, सीमा रेषा पार, चेंडू फरार, षटकार, वारे माझ्या भावा लगावलाय 6 धावा। आणि या 6 धावांच्या माध्यमातून जर का विचार केला तर धावसंख्या म्हणजेच 12 धावा, गो टू डीजे।
डीजे दीपेश काय वाटतं आतापर्यंत 12 धावा खर्च केल्या आहेत अजून देखील उर्वरित 3 षटकं बाकी आहेत अजूनपर्यंत बघूयात किती धावा जमतात पण तुला काय वाटतं किती धावा जमतील अजूनपर्यंत नक्कीच माझ्या मते 40-50 धावसंख्या करायला बघेल हा संघ, ज्यांची गोलंदाजी देखील चांगली आहे. आपण मागचा फटका बघितला, तिकडे आपल्याला मंदार शिंदे यांच्या वाडीतले प्लेअर दिसतील. थेट त्यांना ओळखले आणि तिकडेच फटका खेळलाय. सुंदर स्ट्रोक होता. येस नक्कीच मंदार शिंदे नावाचं वादळ आता आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळत आहे नक्कीच. परंतु आता मात्र स्ट्राईक वरती असेल कुंदन. मंदार ज्या बाबतीत जर का विचार केला ना तर हा खेळाडू या संघामधला सर्वाधिक महागडा खेळाडू ठरलाय. नक्कीच 320 पॉईंटला अखेरीला गेलाय. नक्कीच त्याचं उत्तर आपल्याला पाहायला मिळतंय. या प्लेअरच्या माध्यमातून आतापर्यंत धावसंख्या झाली 12 धावा. नक्कीच आता मात्र बघण्यासारखं असेल बॅटर कारण की रोहित आलिम हा देखील सेकंड आयकॉन आहे. त्याचप्रमाणे कुंदन कांबळे हा देखील सेकंड आयकॉन आहे. काय वाटतं? नक्कीच हा सामना देखील चांगला होईल. हा मुकाबला रोहित आणि कुंदन यांचा चांगला होणार आहे. प्रहार होणार आहे नाहीतर विकेट, या दोन्ही गोष्टी घडू शकतात या ओव्हर मध्ये. पुन्हा एकदा या रोहित 50 पार केले. हा चेंडू कुंदनसाठी चांगला चेंडू आहे, मिस केलाय. आणि बघू शकता वारंवार चांगली गोलंदाजी रोहितची. फलंदाजी जितकी चांगली करतो तितकीच चांगली गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू निर्धाव टाकलाय. धावसंख्या स्थिरावली आहे. 12 धावा, कोणताही धोका नाही. प्रसाद नक्कीच कुंदन कुठेतरी यावेळेला लढखडताना पाहायला मिळतो. परंतु कुंदन एक चांगला बॅट्समन जरूर आहे, परंतु आता मग त्याला सिद्ध करावं लागेल कारण की षटक क्रमांक दुसरं चालू झालं. 4 षटकांचा सामना असेल. चेंडू खूप कमी राहिली आहे याची नोंद सुद्धा चेंडू फेकला गेलाय. इथे मात्र फटका प्रॉपर आहे. मी बोललो होतो मित्रांनो वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही. तो थांबतो, थोडा वेळ जाऊ देतो, पुन्हा एकदा बाहेर पडतो. तीच दहशत, तोच दरारा. पराभवाने माणूस संपत नाहीये, परंतु प्रयत्न सोडतो तो मात्र संपतो. म्हणूनच कठीण काळात स्वतःला सांगा की शरीरातून संपले नाही की मी अजून जिंकलो नाहीये. आणि याचं उत्तर आपल्याला पाहायला मिळते कुंदनच्या बॅट मधून. इथे मात्र नक्कीच वाघासारखी डरगाडी फोडताना पाहायला मिळाला. इथे मात्र मोठा फटका येतोय 7 धावांसाठी. धावसंख्या सांगून देते म्हणजेच तब्बल 18 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा कुंदन कांबळे बॅक टू बॅक षटकार येतोय का? चेंडू फेकला जातोय. चांगला चेंडू आहे, मोठा फटका लगावला गेलाय. इथे मात्र क्षेत्ररक्षण असेल आणि ते मात्र झेल ड्रॉप झालाय. आणि आता मात्र पाहिलं तर लगातार 2 चेंडूवरती 2 षटकार मारण्याचा विक्रम इथे मात्र केला जातोय. कुंदनच्या बॅट मधून धमाका इथे मात्र आपल्याला पाहायला मिळालाय. नक्कीच इथे मात्र झेल झाला असता परंतु झेल ड्रॉप केलाय. काय वाटतंय दीपेश तुला? सुंदर पॉकेट डायनामिट आपण कुंदनला म्हणू शकतो. सलग 2 चेंडून 2 षटकार ठोकणं अशक्य असतं प्रसाद, पण कुंदनने ती कामगिरी करून दाखवली. आपल्या संघाचा स्कोर उंचावर नेलाय. पूर्वी हा चेंडू घेऊन तयार रोहित. कमबॅक करावा लागेल चेंडूवर. कुंदन तयार आणि हा देखील सुंदर शॉट. नक्कीच येईल चेंडू. सलग तिसरा षटकार. 3 चेंडू 3 षटकार. कुंदन ऑन फायर. आणि या षटकारानंतर टीमची धावसंख्या झाली आहे 30 धावा. आता हे वादळ थांबायचं नाव घेत नाहीये. कुंदन नावाचं वादळ घेऊन चाललंय रोहित आलिमला सोबत. धावसंख्या स्थिरावली 30 या धावसंख्येवर. हा करिश्मा आहे, ही हॅट्रिक आहे. आतापर्यंत आपण स्पर्धेमध्ये विकेटची हॅट्रिक बघितली, मात्र कुंदनच्या फलंदाजीतून आपण बघितली आहे षटकारांची हॅट्रिक. ओव्हर टू यू प्रसाद. कुंदन कांबळे नावाचं वादळ आपल्याला इथे गरजताना पाहायला मिळतंय. बॅट आग ओकताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा 4था षटकार येईल का हे मात्र बघण्यासारखं असेल. कुंदन कांबळे छोटा बॅकेट फळाचा भाग आपल्याला पाहायला मिळतोय. उंची जरी कमी असेल तरी इथे मात्र मोठी फटकाबाजी करताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा 4था चेंडू असेल. उगा षटकार येतोय का? पाहिला गेलं तर इथे मात्र नक्कीच येस सॉरी माफ करा अजून देखील 2 चेंडूंचा खेळ आपल्याला बाकी असताना पाहायला मिळतोय. बघूयात काय घडतंय. नक्कीच इथे मात्र पाहायला गेलं तर कुंदन कांबळे जो मात्र ऑन फायर ठरतोय. पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल फेस करतोय. मोठा फटका येतोय काही बघण्यासारखं असेल. इथे मात्र यॉर्कर केलाय, ब्लॉक बॉल केला जातोय रोहितच्या माध्यमातून. इथे एक धाव नक्कीच मिळते. तिथे मात्र खराब फिल्डिंग झाली आहे. इथे मात्र त्याच खराब फिल्डिंगमुळे अतिरिक्त अजून एक्स्ट्रा धाव मिळाली. म्हणजेच काय तर 1+1 अशा एकूण 2 धावा मिळत आहेत. 2 धावांच्या माध्यमातून धावसंख्या 2 ने पुढे जर जावेल जाऊन पोहोचते म्हणजेच तब्बल 32 या धावसंख्येवरती. दीपेश काय वाटतं आता मात्र अंतिमचा चेंडू आहे. कुंदन चान्स घेईल का? नक्कीच प्रयत्न करणार कुंदन. हार मानत नाही खेळाडू. दाखवून दिले 3 षटकार ठोकलेत. रोहित तयार कमबॅक साठी. हा चेंडू कुंदन साठी आणि हा देखील जबरदस्त शॉट आहे. मात्र रन्स बघायला लागेल किती मिळतात. प्रसाद नक्कीच हा चेंडू षटकाराच्या पार गेला असता मात्र थोडीशी मैदानाची खराबी. धावा मिळाल्यात. 1 षटक संपलंय आणि 2 षटकांच्या अखेर टीमची धावसंख्या झाली ती मात्र 33 धावा. 33. मला वाटतं आपण डीजेला संधी देऊया. नक्कीच.
तर नक्कीच इथे आग उठतोय त्यांच्या आवाजातून त्यांचं देखील स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा बोलणार आहोत. आता मात्र पहिले गेलं तर हॅलो 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 मंदार शिंदे आपल्याला इथे मात्र चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळते. मोठा फटका आला इथे मात्र खूप लांब फेकून दिला चेंडूला. पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल फेस करतोय मंदार. पुन्हा एकदा काय भिरकवायचा होता, बिग हिट करायचा होता, परंतु या वेळेला मात्र प्रयत्न फसलाय मंदार यांचा. इथे मात्र निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या आतापर्यंत पाहायला गेलं तर 39 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. जसं की पाहायला गेलं तर दीपेश सर अजून देखील त्यांच्या संघामध्ये आपल्याला रोहन चाळकेसारखा खेळाडू पाहायला मिळतोय. काय वाटतं येईल का खेळायला असं तुला वाटतंय का? नाही, पॉवर पॅक बॅटिंग आहे. ज्या पद्धतीने मंदार खेळतोय हा खेळाडू जर 4 ओव्हर खेळला तर धावसंख्या आपण बघाल सर्वोच्च असेल. हा चेंडू त्या दरम्यान सुंदर चेंडू रोहितने सौरभने कमबॅक केलंय. प्रसाद ज्या प्रकारची गोलंदाजी सौरभ करू शकतो, जर टप्प्यांवर नियंत्रण आणलं, आपली गोलंदाजी दाखवली तर मात्र धावसंख्येवर रोख लगावू शकतो. या खेळाडूमध्ये देखील क्षमता आहे. आपण बघितले त्याची गोलंदाजी. नक्कीच जर का विचार केला सौरभ कांबळे नक्कीच एक चांगला खेळाडू आहे, परंतु इथे कुठेतरी एक षटकार लगावला गेल्यानंतर नक्कीच चांगला कमबॅक जरूर केले, परंतु कुंदन कांबळे जर का विचार केला तर तो देखील इथे परफॉर्म चांगला करतोय. वेल सेट झालाय, 3 षटकार लगावले गेले त्याच्या माध्यमातून. बघूयात काय होतोय, मोठा फटका येईल का हे देखील बघण्यासारखं असेल. सौरभ कांबळे नेक्स्ट बॉल इथे मात्र फेस केलेल्या वेळेला कुंदन कांबळे छोटा पॅकेट पडता बघा चेंडू फेकला गेलाय. इथे मात्र या वेळेला मात्र दांडी 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 गोल. इथे मात्र माघारी परतावं लागेल मित्रांनो. कुंदन इथे मात्र माघारी परतोय. चांगली बॅटिंग केली आहे, 3 मोठे फटके लगावले देखील गेले आहेत, परंतु आता मात्र या चेंडूवरती सौरभने आपल्या संघाला कमबॅक करून दिलं जाते. परंतु इथे मात्र मला वाटतं कोणताच इथे मात्र नक्की धक्का बसणार नाही, कारण की मला वाटतं कारण की आता रोहन चाळकेला संधी मिळाली. काय वाटतं दीपेश? तो आलाय, तो पेटलेला वाघ आहे. आपण बघितलं मागच्या सामन्यामध्ये 2 कॅचेस सुटल्या होत्या, पण त्यानंतर मात्र रोहन जो बरसला होता, आपल्या टीमला पार नेलं होतं विजयाच्या. हा खेळाडू मित्रांनो एव्हरग्रीन आहे. मी लहान होतो तेव्हापासून या खेळाडूची बॅटिंग बघतोय आणि आतापर्यंत आपण बघाल तशीच बॅटिंग आहे, तोच दरार आहे, तीच दहशत आहे. कुठलाही ग्राउंड असो, कुठलाही गाव असो, रोहन चाळके नाव सगळ्यांना माहिती आहे. ओव्हर टू यू प्रसाद. येस नक्की तू एक सुंदर बोललास, खूप आवडलं मला, कारण की मी पण याचा एक मोठा फॅन आहे लहानपणापासून. नक्कीच त्याची बॅटिंग मी लहानपण बघत आलोय. चांगली बॅटिंग करतो, मोठे फटके लगावतो. नक्की तो सर्व खेळाडूंना समान सन्मान देतो, परंतु तो एक स्टार खेळाडू आहे याची तो जाणीव प्रत्येक वेळी सगळ्यांना करून देतो, कारण की तो वारंवार चांगली बॅटिंग करतो. पुन्हा एकदा बघूयात रोहन चाळके असेल स्ट्रायकिंग एंड वरती. बघूयात मोठा फटका येतोय का. सौरभ कांबळे चेंडू फेकला गेलाय. इथे मात्र मोठा फटका येत आहे, इथे मात्र दाखवून दिलं जातंय का. इथे मात्र पाहिला गेलं तर पंचांचा इशारा येतोय 6 धावांचा. टायमिंग प्रॉपर नव्हतं, परंतु इथे मात्र झेल ड्रॉप झाला. नंतर काय तर इथे मात्र चेंडूला फेकून दिलं 6 धावांसाठी. रोहन चाळके थांबणार नाही मित्रांनो, ऐकणार नाही या फलंदाज. बघू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये चेंडू इथे मात्र चांगला होता, पटकावला होता, परंतु इथे चेंडू खूप काळ राहिला, परंतु इथे थोडीशी चूक झाली आहे. नक्कीच इथे मात्र पाहिला गेलं तर झेल झाला असता, परंतु इथे षटकार लगावला गेलाय. पुन्हा एकदा सौरभ कांबळे नेक्स्ट बॉल असेल. बघूयात कमबॅक करतोय का सौरभ. बघूयात पंचांना पार केला, चेंडू फेकला गेलाय. इथे स्लोवर केलाय, इथे मात्र दाखवून दिलाय, जादू दाखवून दिलाय सौरभ याने. नक्कीच इथे स्लोवर केला गेला. तर दरम्यान षटक क्रमांक 30 इथे मात्र समाप्त होतंय. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या झाली 47 धावा, एक गडीच्या मोबाईल 27 धावा. नक्कीच जर का विचार केला तर दीपेश, रोहन चाळके आणि मंदार शिंदे हे दोन्ही खेळाडू दत्तपुष्ट आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही संघाच्या पाहायला गेलं तर दोन्ही बॅट्समनच्या हातामध्ये एवढी ताकद आहे, परंतु आता मात्र 6 चेंडूंचा खेळ. धावसंख्या झाली आतापर्यंत 47 धावा. नक्कीच बसा ड्रीम कॉम्बिनेशन आहे. रोहन आणि मंदार एकाच टीम मध्ये आपण बघाल, हे ड्रीम कॉम्बिनेशन आहे. ड्रीम टीम मध्ये असू शकतं आणि टीके प्रीमियर लीगच्या दरम्यान हे शक्य झालंय आणि यांच्या फलंदाजीचा आस्वाद आपल्याला बघायला मिळतोय. दर्शक खुश आहेत, प्रेक्षक खुश आहेत. पहिल्यांदा धावांची आतिषबाजी आणि थोडंसं दडपणाखाली असेल आणि आता जो गोलंदाज येईल पाहावं लागेल कशा प्रकारची गोलंदाजी करतोय साहिल शिंदे. आणि हा जो प्रसाद मी तुला खास करून सांगेन, हा जो सामना असेल मंदार विरुद्ध साहिल, दोन्ही खेळाडू एकाच वाढीतले. मंदारच्या तालमीत तयार झालेला खेळाडू साहिल आहे,
आपण बघू शकता हा मुकाबला चांगला होणार, जिथे कुठे आमच्या शिंदेवाडीतले दर्शक असतील अगदी डोळे फाडून हा सामना बघत असतील. साहिल आणि समोर असेल मंदार. पाहावं लागेल. साहिल तयार आपल्या आपल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन. प्रसाद मागच्या सामन्यामध्ये हॅट्रिक घेतल्या खेळाडूने आणि आपण बघू शकता मंदार शिंदे ते सुद्धा चांगल्या फॉर्म मध्ये 2 षटकार ठोकलेत. प्रसाद बघूयात काय थोडासा प्रश्नामध्ये असेल परंतु इथे बॉल टाकला जातो. पहिला चेंडू असेल फेकला गेलाय. इथे मात्र यॉर्कर केला जातोय मित्रांनो. झेलचा प्रयत्न नक्कीच होता परंतु झेल ड्रॉप झालाय. परंतु एक चांगला कमालीचा बॉल आपल्याला पाहायला मिळालाय. नक्कीच ब्लॉक हॉल केलं गेलं. फलंदाजाला इथे मात्र जखडून ठेवायचा प्रयत्न केला गेला. त्यानंतर फक्त एकच धाव मिळती आहे. धावसंख्या आपण बघतोय 48 धावा. आता मात्र अंतिमचे 5 चेंडू आपल्याला बाकी असताना पाहायला मिळतील. सामना केला आता मात्र रोहन. आता मात्र मित्रांनो चांगलं बॅटल असेल. साहिल जो मात्र मागच्या मॅच मध्ये हॅट्रिक केली आहे तो देखील आपल्याला बॉलर पाहायला मिळतोय. परंतु आता मात्र बघण्यासारखं असेल कारण की समोर आता मात्र एक मोठा खेळाडू दाखल झालाय रोहन चाळके नावाचा. पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल असेल. दुसरा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. बघूयात काय करतोय. चेंडू फेकला गेलाय. इथे मात्र रोहन चाळके ऐकणार नाहीये मित्रांनो. पुन्हा एकदा चेंडूला फेकून दिलाय. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल झालाय. सीमा रेषा पार. चेंडू फरार. षटकार. वारे माझ्या भावा लगावलाय 6 धावा आणि या 6 धावांच्या माध्यमातून जर का विचार केला तर धावसंख्या झाली आतापर्यंत 54 धावा. 54 लॉस ऑफ 1 विकेट. एक मोठी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेच्या या सामन्याच्या माध्यमातून. पुन्हा एकदा रोहन चाळके ऑन स्ट्राईक वरती असेल. त्याच्याकडे 4 चेंडू देखील शिल्लक आहेत. बघूयात काय मोठे फटके येत आहेत का. पुन्हा एकदा इथे मात्र सज्ज असेल बॉलिंग साठी. नेक्स्ट बॉल असेल. साहिल शिंदे चेंडू फेकलाय. इथे मात्र पुन्हा एकदा समोरच्या दिशेने या वेळेला मात्र पुन्हा एकदा येतोय. इथे मात्र ढरकाळी पोळी जाते आहे. पुन्हा एकदा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. 6 धावांनी संघाची धावसंख्या पुन्हा एकदा सरसावली आहे. जाऊन पोहोचली म्हणजे तब्बल 60 या धावसंख्येवरती. 60 धावसंख्या आपल्याला फलंदाज आपल्याला पाहायला मिळते आहे. आता मात्र मला वाटतं अंतिम जे चेंडू बाकी असतील ते म्हणजेच 3 चेंडू बाकी आहे. दीपेश काय वाटतंय. नक्कीच हा चेंडू बघावा लागेल. रोहन रेड ऑफ फॉर्म मध्ये. हा चेंडू साहिलचा आणि यावेळी बघा थोडासा मिस केला चेंडू आणि यावेळी स्ट्राईक वर आले असतील मंदार शिंदे. काय धावतायत चित्त्याप्रमाणे धावतायत आणि 2 रन कंप्लीट केल्यात. म्हणजे प्रसाद आपण बघा नुसते षटकार चौकार नाहीत तर रनिंग बिटवीन द विकेट पण या 2 खेळाडूमध्ये अनुभव आपला दाखवतात पूर्णपणे. या 2 धावांच्या जोरावर धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 62 धावा. आतापर्यंत टीके प्रीमियर लीग मधली सर्वोच्च धावसंख्या जी आहे रवळनाथ स्पोर्ट्स पे 62 धावा. पुन्हा एकदा साहिल तयार पुढचा चेंडू घेऊन. यावेळी रोहनसाठी काय कमबॅक करेल का पाहावं लागेल. हा चेंडू फुल टॉस चेंडू मिस केलाय रोहन यांनी. चेंडू मात्र आलाय सीमा रेषेच्या जवळपास आणि यावेळी बघा साहिल शिंदे थोडासा फंबल केलाय. रन्स मिळतील 2. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 64 धावा. प्रसाद पगाल या मॅच मध्ये आपल्याला फक्त रवळनाथ स्पोर्ट्स संघ खेळताना दिसतोय. आपल्याला कामगिरी दिसली कुंदनची, मंदारची आणि यानंतर दिसले रोहन चाळकेची. आयकॉनिक प्लेअर लेजंड आपल्या गावाचा आपली कामगिरी महत्वाच्या मॅच मध्ये दाखवताना. दरम्यान हा चेंडू पंचांना पार केलाय. हा चेंडू यावेळी देखील ठोकलाय. कडकडीत षटकार पुन्हा एकदा समाप्त केलाय या षटकाराने या इनिंगला आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 70 धावा आणि आव्हान ठेवलंय 71 धावांचं. म्हणजे जवळपास जबरदस्त फलंदाजी रोहन दादाची. मी विनंती करेन प्रेक्षकांना टाळ्या वाजवायच्या त्या खेळाडूसाठी. आयकॉनिक प्लेअर आपल्या गावाचा लेजंड त्याने या क्वालिफायर मध्ये दाखवून दिलंय का त्याचं नाव आहे का त्याच्या नावावर एवढी चर्चा असते. ओव्हर टू यू प्रसाद. नक्कीच चांगली बॅटिंग केली आहे. रोहन चाळके नावाचं वादळ ते आपल्याला पाहायला मिळालं होतं. नक्कीच इथे पाहायला गेलं तर मंदार शिंदे हा वैयक्तिक मला वाटतं 6 चेंडू आणि 14 धावा जमवल्या गेल्या. त्यानंतर कुंदन कांबळे 11 चेंडू आणि 25 धावा आणि रोहन चाळके 7 चेंडू आणि 29 धावांची खेळी केली. या 3 बॅट्समनने मोठा धमाका केलाय. इथे मात्र पाहायला गेलं तर इथे नक्कीच अविनाश आपल्याला बॉलर जो पाहायला मिळाला होता त्याने मात्र एका षटकामध्ये 12 रन्स खर्च केले. त्यानंतर रोहितला इथे मात्र जास्त फटके बसलेत. 21 धावा खर्च केल्या गेल्या. त्यानंतर सौरभ कांबळे 14 धावा खर्च केल्या गेल्या. तर साहिल शिंदेवरती कुठेतरी आपल्याला आक्रमण बोलताना पाहायला मिळाले होते. फलंदाज 23 धावा इथे मात्र खर्च केल्या गेल्यात. यानंतरचा होणारा सामना असेल तो म्हणजेच
जो संघ इथून पुढे जिंकेल तो पुढच्या फेरीमध्ये जाईल आणि जो संघ हरेल तो मात्र ही स्पर्धा देखील हरून बसेल. नक्कीच महत्त्वपूर्ण सामना असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. जर का विचार केलं तर मी विनंती करेन महेंद्र कांबळे सर, आपण नाणेफेक करायसाठी यायचंय. या सामन्याची नाणेफेक होते आपले भातडेवाडीतील ग्रामस्थ आदरणीय व्यक्तिमत्व, मोठं व्यक्तिमत्व आहे महेश कांबळे यांच्या हस्ते इथे नाणेफेक होणार आहे या सामन्याची. श्री महालक्ष्मी स्पोर्ट्स दीपेश शिंदे संघनायक असेल, तो दाखल झालाय. त्याचप्रमाणे निशांत कांबळे हा देखील संघनायक आहे. त्याला विनंती असेल की आपण लवकरात लवकर यायचं आहे. यानंतर होणारा सामना असेल. शिव स्पोर्ट्स चला संघनायक, विनंती आहे पुन्हा एकदा. निशांत कांबळे यस, इथे मात्र दाखल झालाय संघनायक. तर एलिमिनेटर 1 हा सामना इथे मात्र होणार आहे. जो संघ इथून पुढे जिंकणार आहे तो संघ सरळ जाणार आहे पुढच्या फेरीमध्ये. जो संघ जिंकेल हरेल तो पराभूत होणार आहे. आदरणीय महेश वातडे यांच्या हस्ते आपण महेंद्र कांबळे यांच्या हस्ते आपण हा नाणेफेकीचा कौल घेणार आहोत. चला येस, इथे मात्र नाणेफेकीचा कौल झालाय आणि जिंकलाय तो म्हणजेच श्री महालक्ष्मी स्पोर्ट्स हा संघ इथे नाणेफेकीचा कौल जिंकलाय. आपण तर प्रथमतः मी येईन दीपेश तुझ्याकडे येणार आहे. तू संघनायक आहेस श्री महालक्ष्मी स्पोर्ट्स संघाचा. तर तुम्ही टॉस जिंकलात तर तुमचा कोणता निर्णय असेल? आम्ही टॉस जिंकून पहिली फलंदाजीचा निर्णय घेतोय. बघितलात की आमची फलंदाजी थोडी सुधारते आणि चांगले खेळाडू आमच्या सोबत आहेत. कॉन्फिडन्स वाढलाय आणि प्रयत्न करू की जितक्या जास्तीत जास्त धावा जमवता येतील आणि आमच्या बॉलरला तेवढ्या धावा डिफेंड करणं सोपं जाईल. सो आम्ही फलंदाजी करतोय पहिल्यांदा. 4 षटकांचा सामना असेल याची देखील नोंद असू द्यात आहेच. आणि मला वाटतं 4 षटकामध्ये तुम्ही नक्कीच अनिकेतवर जास्त तुम्ही विश्वास दाखवणार आहातच, कारण की तो आयकॉन खेळाडू आहे. काय वाटतं अनिकेत किती खेळेल या सामन्यामध्ये? खरं तर मी आमच्या सगळ्या संघातर्फे सांगेन की अनिकेत कांबळेसोबत खेळणं म्हणजे आमचं भाग्य आहे. कदाचित हे आमच्या नशिबाने आलंय. आमचे अनेक खेळाडू त्यासोबत खेळताना आम्ही त्याला फक्त मैदानात खेळताना बघितले. त्यासोबत खेळणं हा एक्सपिरियन्स आमच्यासाठी खूप मोठा होता. आमचे खेळाडू आहेत त्यांना गरज होती या अनुभवाची. सो आम्ही अर्धी मॅच इथेच जिंकलोय की अनिकेत कांबळे आमच्या सोबत आहे, ही भावना आहे आमच्या सोबत. सो त्यांचे मी धन्यवाद मानेन आणि आमच्या संघाला मोटिवेट करत असतो. शिवाय अनेक खेळाडू आमचे संघ मालक असतील ते देखील आम्हाला वेळोवेळी मोटिवेट करतात. आमचे खेळाडू तरुण आहेत, त्यांच्याकडे थोडा थोडा अनुभव येतोय. आम्ही प्रयत्न करू जितकं आमच्या जेवढं 100% देता येईल तेवढा आम्ही प्रयत्न करणार आहोत. थँक्यू प्रसाद. शुभेच्छा असेल तुला मॅचसाठी. त्यानंतर बोलणार आहोत आपण शिव स्पोर्ट्स संघनायक निशांत आलिम याच्याकडे. आपण नाणेफेकीचा गोल हरलाय, आपल्याला प्रथमतः बॉलिंग मिळाले, तर आपण खुश आहात का या निर्णयावर? हो नक्कीच. असं काय ध्येय नव्हतं की बॅटिंगच हवी पहिली, आम्ही बॉलिंग करून सुद्धा त्यांना. तर हे होते आपल्यासोबत संघनायक. आता आपल्यासोबत जोडले जाणार आहेत ते म्हणजेच भातरेवाडीतील महेंद्र कांबळे यांना आपण या स्पर्धेनिमित्त विचारूया आपल्या स्पर्धा कशी वाटते विचारूया. हॅलो नमस्कार, मी महेंद्र कांबळे. हे ग्राउंड म्हणजे आमचे होम ग्राउंड होते आणि ह्या होम ग्राउंडवरती एक स्पर्धा भरवली गेली. खरोखर या भरवणाऱ्या पूर्ण कमिटीचे खूप आभारी आहोत, कारण ही आमची छोटी छोटी मुलं ह्याच मैदानात घडतील आणि पुढे ते वरच्या लेवलला जातील ही एवढीच अपेक्षा. आणि या सर्व संघांना शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद. ओव्हर टू यू दीपेश सर. साईदीप पहिला चेंडू, डावखुरा फलंदाज साहिल मोहिते, सुरक्षित रक्षण मानावं लागेल, एका धावेवर समाधान मानावं लागेल. शुभारंभ करतोय आपल्या संघासाठी साहिल मोहिते. 71 धावांचं भलं मोठं आवाहन मायरा स्पोर्ट या संघासमोर. काय फलंदाजी होती. कुंदन कांबळे, रोहन साकेब, मंदार शिंदे. आता या लीगची सगळ्यात मोठी धावसंख्या उभारली होती. स्ट्रायकिंग एंडला असेल सौरभ कांबळे, एक आयकॉन खेळाडू. साईदीप तयार, डाव्या बाजूने मारा करतोय सौरभसाठी, पण त्यांना पार केला हा चेंडू सौरभसाठी. खाली राहिलेला चेंडू अपील करतोय लेग बाईटच्या रूपात. गोशांकित क्षेत्रात जातोय चेंडू. एका धावेवर समाधान मानावं लागेल सौरभ याला. संघाची धावसंख्या होते 2 धावा. सलामीची जोडी मैदानात मायरा 11 या संघाची. साहिल मोहिते आणि सौरभ कांबळे, 2 मोठी नावं आपल्या हारचेरी पंचक्रोशीतील मानावी लागतील. पुन्हा एकदा साईदीप तयार सौरभसाठी, डाव्या बाजूने मारा करतोय पण त्यांना पार केलाय. शपलवर मारण्याचा प्रयत्न, सुरेख फटका हवेत. चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेने, चेंडू जातोय सीमा पार. षटकार 6 धावांसाठी. सौरभ कांबळे ब्रँडेड षटकार येतोय 6 धावांसाठी. काय फटका सजवला होता मित्रांनो, 6 धावांसाठी. धावसंख्या झाले 8 धावा
अशा मोठ्या फटक्यांची गरज आहे मायरा 11 या संघाला. चांगला फटका होता. येस थँक्यू डीजे. नक्कीच ऋतिक जर का विचार केला तर साईदीप हा एक चांगला उपस्थित आपल्याला पाहायला मिळतोय, चांगली बॉलिंग करतोय. तर काय वाटतंय कशा प्रकारे सामना होईल? नक्कीच प्रसाद, सलामीच्या जोडीवर पूर्ण भार आहे. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण मानावं लागेल, एका धावेवर समाधान मानावं लागेल. मला वाटतं सलामीची जोडी भरपूर प्रभाव पाडेल या सामन्यात. काय वाटतं तुम्हाला प्रसाद? बघूयात. मला वाटतं नक्कीच सौरभवरती सगळी जबाबदार असेल, कारण की जसं पाहिलं गेलं तर कुंदन, मंदार आणि रोहन चाळके यांनी जी बॅटिंग केली आहे तशी आपल्याला बॅटिंग ही नक्कीच बघायला मिळू शकते सर्वच्या बॅटमधून, परंतु एक षटकार नक्कीच लगावला देखील गेला आहे. आता बघूयात कशा प्रकारे बॅटिंग करतोय सौरभ कांबळे. नक्कीच त्याच्या नजर असेल सगळ्या प्रेक्षकांच्या. पुन्हा एकदा बोलणार आहोत. नेक्स्ट बॉल असेल साईदीप कांबळे, हा देखील एक उपस्थित आहे आपल्या बातमीवाडीतील बिलॉंग करतो हा खेळाडू. चेंडू फेकला गेलाय, इथे मात्र मोठा फटका लगावला गेलाय. साहिल गोविलकर ब्रँडेड फटका. 6 धावा, 6 धावांच्या माध्यमातून धावसंख्या 6 ने पुढे सरसावेल जाऊन होती ती, म्हणजेच मला वाटतं तब्बल 15 या धावसंख्येवरती 15. नक्कीच प्रसाद, साहिल मोहिते एक ब्रँडेड षटकार होता. साहिल मोहिते याच्या बॅट मधून आला होता. एक षटकार सौरभने लगावलाय, एक साहिलने लगावलाय. साथीदारीच खेळतोय, एक तुझी तर एक माझी. चांगली फलंदाजी करतोय. 72 धावांचं आव्हान आहे. येस मायरा 11 या संघासमोर. साहिल मोहिते आहे हा, नक्कीच एक चांगला बॅट्समन आहे आपल्या संघासाठी. साहिल मोहिते इथे मात्र गरजताना पाहायला मिळतोय. षटकार लगावला गेला. पुन्हा एकदा मोठा फटका येईल का? आतापर्यंत 2 फटके आलेत. पुन्हा एकदा बघूयात. नेक्स्ट बॉल चेंडू फेकला गेलाय, इथे मात्र पुन्हा एकदा चांगला फटका आहे. डोक्याची गड्डा नॉन स्ट्रायकिंग एंडला होती, परंतु इथे एक धाव काहीतरी इथे एक धाव खर्चिक पडली जाते. धावसंख्या आतापर्यंत पहिल्या षटकाच्या अखेरीस 16 धावा, म्हणजेच काय तर आता मात्र येणारे चेंडू बाकी असतील. मला वाटतं 18 चेंडू आणि विजयासाठी धावा बनवायच्या असतील त्या, म्हणजेच 55 धावांची ते आपल्याला आवश्यकता पाहायला मिळते. 18 चेंडू आणि 55 धावा, पूर्णपणे ताकद इथे मात्र नक्कीच ठेवतील फलंदाज सौरभ आणि साहिल. तेवढी ताकद आहे. त्याचप्रमाणे रोहित आलिम हा देखील एक चांगला बॅट्समन आहे. ऋतिक, काय वाटतं कुठपर्यंत मजल मारतील हा संघ? येस थँक्यू. नक्कीच मथुर 1001 मथुरचा इथे मात्र फॅन आपल्याला बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळतोय, म्हणजेच काय कुंदन कांबळे. नक्कीच जे गाणं लागलं होतं, जे आपल्याला डीजे मध्ये गाणं ऐकवलं होतं मथुरच्या नावाचं 1001, त्याचा फॅन आपल्याला पाहायला मिळतो बॉलिंग मार्कवरती. कुंदन कांबळे आपल्याला बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळतोय, ज्याने मात्र बॅटिंग मध्ये आग ओकली आहे. जर का 3 चेंडूवरती 3 षटकार लगावले गेले सौरभ कांबळेने, तर विकी तोसकर यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस येत आहे 3 षटकारासाठी. सौरभच्या 3 षटकारासाठी इथे मात्र बक्षीस येत आहे विकी तोसकर यांच्या माध्यमातून. आतापर्यंत इथे धावसंख्या झाली आहे 16 धावा. नक्कीच प्रसाद, चांगला चेंडू होता. चांगलं क्षेत्ररक्षण रोहन चाळके यांचं. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या तिथेच थांबले 16 धावा. पुन्हा एकदा कुंदन तयार. आपल्या षटकातील दुसरा चेंडू उजव्या बाजूने मारा. साहिलसाठी शपल होऊन काढण्याचा प्रयत्न. सुरेख फटका. सुरेख असा झेल म्हणावा लागेल. कॅच ऑफ द टुर्नामेंट या टीपीएलचा साई दिव्याच्या हातातून. काय क्षेत्ररक्षण मित्रांनो होतंय साई दिव्याचं. मोठा झटका बाद होतोय. मोठा मोहरा टिपलाय साहिल मोहितेच्या रूपात. येस डीजे, आपल्याला संधी मिळली जाते. सिद्धी वाजवा. जर का विचार केला तर इथे मात्र मोठा मासा इथे मात्र घरात केला गेतोय, म्हणजेच काय तर साहिल मोहिते दमखम दाखवलं गेलं होतं, परंतु एक मोठा फटका खेळायचा होता. परंतु साईदीप चांगली फिल्डिंग केली आहे, चांगला झेल पकडलाय, उडी जंप मारली, उडी घेतली आहे, त्यानंतर एक झेल पकडलाय, उत्तुंग असा झेल पकडला गेला आणि तदनंतर इथे मात्र खेळ समाप्त झाला. तो म्हणजेच साहिल मोहिते यांच्या पारीचा. आणि तदरम्यान आपल्याला नवीन बॅटर व्हायला मिळतोय रोहित आलिम. आता मात्र मित्रांनो पाहायला गेलं तर संपूर्ण जबाबदारी ही नो डाऊट सौरभ आणि रोहितच्या खांद्यावरती असेल, कारण की विचार केला तर दोन्ही फलंदाज खूप भन्नाट फॉर्म मध्ये आहेत. रोहित मागच्या मॅच मध्ये हिरो ठरलाय, बघूया त्या मॅच मध्ये हिरो ठरतो का, कारण की खूप मोठी धावसंख्या त्यांना गाठायची आहे. आतापर्यंत 16 धावसंख्या फलकावरती लागली आहे. 16 चेंडू आणि विजयासाठी 55 धावांची आवश्यकता आहे. ऋतिक, काय बोलशील? मला वाटतं प्रसाद हाच तो गोलंदाज आहे रोहित आलिम. त्याला
3 षटकार मारले होते कुंदन कांबळे याने. आता मात्र तो गोलंदाजी करतोय आणि रोहित फलंदाजी करतोय. एक चांगली संधी आहे रोहित. बघूया रोहितकडे 3 षटकारांचं काही उत्तर आहे का. 3 नाही 4 षटकार लागतील रोहित याला जर सामन्यात आपल्या संघाला परत आणावं असेल तर. पुन्हा एकदा कुंदन तयार. असा पालंतर रन घेतलाय रोहितसाठी. प्रथम स्ट्रायकिंग एंडला असेल. वन डाऊनच्या रूपात आलेला रोहित पुढे तर जाऊन मारतोय. प्ले अँड मिस. बॉल आणि बॅटचा काही संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता होते. चांगलं काम, चांगलं यष्टीरक्षण करतोय रोहन चाळके आपल्या संघासाठी. चांगली गोलंदाजी कुंदन कांबळे याची. फलंदाजी नंतर मात्र आता गोलंदाजीत आपला दम दाखवतोय कुंदन कांबळे. नक्कीच जर का विचार केला तर पिक्चर परफेक्ट आपल्याला टीम पाहायला मिळते आहे रबलनाथ स्पोर्ट्स संघाची. पुन्हा एकदा कुंदन कांबळे नेक्स्ट बॉल. इथे मात्र हेलिकॉप्टर उडवला गेलाय. मिनी हेलिकॉप्टर पर्यंत आपल्याला मिळतो. इथे मात्र पाहायला गेलं तर एकच धाव मिळते आहे. नक्कीच कुंदन कांबळे आज काय चूक करू शकत नाही कारण की त्याने जे 3 षटकार लगावलेत ना मित्रांनो खूप कमाल षटकार लगावले गेले त्याच्या माध्यमातून. आतापर्यंत धावसंख्या पाहायला गेली होती 17 धाव आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा बघूयात कुंदन कांबळेवरती इथे मात्र आक्रमण बोललं जातं का. सौरभ कांबळे त्याच्याकडे क्षमता आहे. बघूयात मोठा फटका येतोय का. आयकॉन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंड वरती सौरभ कांबळे. चेंडू फेकला गेला. इथे मात्र खूपच खराब चेंडू आहे. एस इथे मात्र एक धाव इथे मात्र पळायचा प्रयत्न देखील केला. इथे मात्र वाईट +1 अशा एकूण 2 धावा 85 मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 2 धावा मिळतात. 2 धावांच्या माध्यमातून धावसंख्या 2 ने पुढे सरसावेल जाऊन पोहोचते म्हणजे तब्बल 19 या धावसंख्येवरती. 19 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. अजून देखील या षटकामध्ये 2 चेंडू थकले बाकी असताना पाहायला मिळेल. आता मात्र पाहायला गेलं तर रोहित जसं ऋतिक मगाशी बोलला की कुंदन याने रोहितच्या षटकावरती 3 षटकार लगावले होते परंतु आता बघूया इथे मात्र कमबॅक करतोय का रोहित आपल्या संघासाठी षटकार लगावून. पुन्हा एकदा कुंदन वरती आपल्याला रोहित पाहायला मिळतोय. चेंडू फेकला गेला. इथे मात्र रोहितला इथे मात्र हिट करताना वेळेला इथे मात्र माघारी परतावं लागतं. हिट इथे मात्र यष्ट्यांचा वेध घेतलाय चेंडूने. त्रिफळाची झालाय रोहित माघारी परताना पाहायला मिळतोय. बॅक टू द पविलियन रोहित आली. डीजे विचार केला तर ऋतिक जर काही आपल्याला पाहायला गेलं तर एक नवीन बॅटर पाहायला मिळतोय राकेश टोस्कर जो अनुभवी खेळाडू आहे. जसा रोहन चाळके आहे तसाच आपल्याला राकेश पाहायला मिळतोय. परंतु पाहायला गेलं तर रोहन एक धडाकेबाज फलंदाज आहे परंतु राकेश हा देखील एक चांगला फलंदाज आहे जो सिंगल्स डबल्सवर जास्त फोकस करतो. तो देखील एक अनुभवी खेळाडू आहे. त्याच्याकडे देखील 25 वर्षांचा अनुभव आहे. बघूया कशा प्रकारे इथे खेळी करतोय. काय वाटतं तुला. नक्कीच प्रसाद. ज्या पद्धतीने राकेशाने आपला संघ हाताळलाय सिंगल हँडेडली त्याने आपली ज्या रणनीती आखल्यात आणि आपल्या संघाला इथपर्यंत पोहोचवलंय याचं सगळं श्रेय राकेशला जाईल. चांगल्या पद्धतीने आपला संघ चालवलाय. आपल्या गोलंदाजीचा फलंदाजीचा पूर्णपणे फायदा घेतलाय. चांगली फलंदाजी देखील केले. सेन्सिबल क्रिकेट खेळतोय राकेश आपल्या संघासाठी. मात्र आता मोठ्या फटक्यांची गरज आहे. पुन्हा एकदा कुंदन तयार राकेशसाठी. प्रथम स्ट्राईकला असेल. आता मात्र चांगला चेंडू टाकलाय. निर्धाव चेंडूची सांगता होते. षटक पूर्ण होते. धावसंख्या झाली ती 19 धावा. 1 गडी बाद. मायरा 11चा संघ. चला सुमधुर संगीत डीजे मास्टर आपल्याला ओळूयात. डीजे जर का विचार केला तर आता बॉलिंग मार्कवरती दाखल केलाय तो म्हणजेच ज्या स्पर्धेमध्ये संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्याच्या नावाचा डंका वाजलाय ज्याचं नाव चर्चेमध्ये राहिलंय असा गोलंदाज वारंवार लेकटर मारतोय असा गोलंदाज आनंद फुटक आपल्याला बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळतोय. या संघामधला हुकमाचा एक का म्हणायला हरकत नाही गोलंदाजचा. पुन्हा एकदा आनंद फुटक आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवरती. पुन्हा एकदा बघूयात काय होतंय. पहिला चेंडू असेल सामना करेल सौरभ कांबळे आयकॉन खेळाडू आहे. बघूयात काय होतंय. इथे मात्र स्लोवर होता. इथे मात्र लेकटर केला जातोय. पुन्हा एकदा इथे मात्र फसवला जातोय फलंदाजाला. इथे मात्र पाहायला गेलं तर स्वतःच्या इशाऱ्यावरती नाचवला ते फलंदाजाला. नक्कीच एक चांगली बॉलिंग करतोय
इथे मात्र आनंद फुटक संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहिला गेलं तर चांगली बॉलिंग केली. आता देखील एक चांगला बॉल फेकला गेलाय. पुन्हा एकदा सेकंड बॉल असेल, दुसरा चेंडू असेल या षटकामधला. पुन्हा एकदा सामना म्हणजे सौरभ कांबळे आपल्याला स्ट्राईक करताना पाहायला मिळतोय. चेंडू फेकला गेलाय पुन्हा एकदा. इथे मात्र लगातारचा दुसरा चेंडू निर्धाव फेकला गेलाय. लगातार इथे मात्र लेग कटर परिधान पाहायला मिळतोय. आनंद फुटक हे नाव चर्चेमध्ये राहिलंय मित्रांनो. डंका वाजला या नावाचा. नक्कीच नक्कीच प्रसाद. मागच्या सामन्यात मॅन ऑफ द मॅच पुरस्कार मिळवला होता आनंद फुटक याने. 19 धावा देऊन 3 मोठे झटके दिले होते संघाला आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकावून इथपर्यंत आणला आपल्या संघाला आनंद फुटक. तोच आनंद फुटक 2 निर्धाव चेंडू, एक बहुमूल्य निर्धाव चेंडू टाकतोय सौरभसाठी. पुन्हा एकदा आनंद तयार, उजव्या बाजूने मारा सौरभसाठी. फुलटॉस चेंडू, कुंदन येतो चेंडू मागे, चेंडू कलेक्ट केला. एका धावेवर समाधान मानावं लागेल. सुंदर थ्रो, खराब क्षेत्ररक्षण मानावं लागेल. आनंद याचं फॉलो थ्रू मध्ये 2 धावांवर समाधान मानावं लागेल सौरभ याला. नक्कीच जर का सामना जिंकायचा असेल तर तुम्हाला मोठे फटके इथे मात्र हिट करावे लागणार आहेत, कारण की खूप मोठी धावसंख्या आहे. अजून देखील विचार केला तर 9 चेंडू आणि 50 धावांची गरज असेल. 9 चेंडू आणि 50 धावा. बघूयात काय होतंय. कठीण खूप आहे. इथे मात्र पुन्हा एकदा विरकवायचा होता. पुन्हा एकदा लगातार आपल्याला निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. आनंद फुटकचं नाव इथे मात्र नक्कीच सर्वांना माहित असेल. नक्कीच सगळ्यांच्या लक्षात राहणार हे नाव आपल्याला पाहायला मिळेल, कारण की नक्कीच त्याच्या चर्चेत राहिल्या नावाची. नक्कीच एक चांगली बॉलिंग करतोय आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा तोच गोलंदाज आपल्या बॉलिंगचा नेक्स्ट बॉल असेल, सामना करेल. इथे मात्र सौरभ कांबळे जगडून ठेवायचा प्रयत्न केला जातोय वारंवार. चेंडू फेकला गेला. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका. इथे मात्र मोठा फटका येतोय. या वेळेला मात्र सौरभने चेंडू बघितलं, बॅट फिरवली आणि चेंडूला पाठवून दिला सरळ सीमा पार. षटकार. 6 धावांच्या माध्यमातून धावसंख्या आतापर्यंत 27 धावा. म्हणजेच काय तर अजून देखील मला वाटतं बीजीएस साठी 54 धावांची गरज. सॉरी, बघूयात पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल. सामना करेल इथे मात्र सौरभ कांबळे. चेंडू फेकला गेला. इथे मात्र पाहिला गेलं तर पुन्हा एकदा इथे मात्र हेलिकॉप्टर केला जातोय. या वेळेला मात्र झेल टिपला गेलाय सौरभच्या माध्यमातून. इथे पाहिला गेलं तर सौरभचा खेळ इथे मात्र संपलाय. तर दरम्यान षटक क्रमांक इथे 3 समाप्त झाले. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या झाली ती म्हणजेच 27 धावा. म्हणजेच विजयासाठी आता मात्र 6 चेंडू आणि 44 धावांची आपल्याला आवश्यकता पाहायला मिळते. 6 चेंडू आणि 44 धावा. गोल टू डीजे. मात्र पहिल्या गेलं तर फक्त आणि फक्त मला वाटतं औपचारिकता बाकी असेल, कारण की मोठा डोंगर आता मात्र नक्कीच रचावा लागणार आहे. 6 चेंडू आणि विजयासाठी 44 धावांची ते आपल्याला गरज पाहायला मिळते. 6 चेंडू आणि 44 धावा. बघूयात काय घडतंय. इथे मात्र पाहिलं गेलं तर नक्कीच राकेश आपल्याला स्ट्राईक वरती पाहायला मिळेल, परंतु आता मात्र खूपच कठीण आपल्याला लक्ष पाहायला मिळतंय. 6 चेंडू आणि 44 धावा. नक्कीच सौरभ आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतोय. पहिला चेंडू फेकला गेला. इथे मात्र वेगवान चेंडू फेकला गेला सौरभच्या माध्यमातून. इथे निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. 5 चेंडू आणि 44 धावांची इथे आपल्याला गरज पाहायला मिळते. राकेश टोसकर आपल्याला स्ट्राईक वरती पाहायला मिळेल. बघूयात काय घडतंय. नॉन स्ट्राईकला ऋषी येतो, नवीन फलंदाज ऋषिकेश भातडे. इथे मात्र नक्कीच एक चांगला फटका खेळला जातोय, परंतु इथे मात्र सिंगल्स वरती काम चालणार नाहीये मित्रांनो. जर का सामना जिंकायचा असेल तर आता मात्र खूपच कठीण लक्ष आपल्याला पाहायला मिळतंय. अजून देखील 43 धावांची इथे आपल्याला गरज पाहायला मिळेल. 4 चेंडू आणि 43 धावांची आवश्यकता असताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा बघूयात काय घडतंय. नेक्स्ट बॉल सौरभ चाळकेचा असेल. चेंडू फेकला जातोय. चांगला चेंडू आहे. ऋषीची बॅट इथे मात्र संपूर्ण स्पर्धेमध्ये शांत राहिली आहे. नक्कीच इथे मात्र पहिला एक मोठा खेळाडू आहे, परंतु या सामन्यामध्ये स्पर्धेमध्ये खूप शांत राहिला आहे ऋषी. नोचा इशारा येतोय. एक नो बॉलचा इशारा इथे मात्र दाखल आपल्याला पाहायला मिळतोय. आता पुन्हा एकदा बघूयात काय घडतंय. नेक्स्ट बॉल बघूया कशा प्रकारचा असेल. सामना करेल इथे मात्र राकेश टोसकर सज्ज असेल. राकेश टोसकरने इथे मात्र सन्मान दिला गेला. इथे मात्र 1 धाव मिळते. फलकावर लागली जोडली जाते, परंतु एका धावेने काही होणार नाही आहे, कारण की खूप मोठी धावसंख्या अजून देखील आपल्याला पाहायला मिळते आहे. विजयासाठी अजून देखील
बघूयात नेक्स्ट चेंडू असेल, चेंडू फेकला इथे मात्र राकेश ठोसकरची बॅट बोलताना पाहायला मिळते, परंतु झेलचा प्रयत्न असेल सौरभने इथे स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये हा झेल पकडलाय. सौरभ साळके नक्कीच एक चांगली बॉलिंग करतोय आपल्या संघासाठी. आतापर्यंत पाहिला गेलं तर इथे माघारी परतावं लागते. राकेश याला एक मोठा हादरा, मोठा धक्का इथे आपल्याला पाहायला मिळतोय. त्या दरम्यान नवीन आपल्याला बॅटर पाहायला मिळेल, त्याचं नाव असेल धर्माची, इथे मात्र दाखल होताना पाहायला मिळतोय. आतापर्यंत पाहिलं गेलं तर आता एक अंतिम जे चेंडू बाकी असेल ते म्हणजेच अजून देखील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 2 चेंडू आणि विजयासाठी 40 धावांची आपल्याला गरज पाहायला मिळते आहे. अजून देखील या संघाकडे चान्स असेल, बघूयात कशा प्रकारे चान्सची संधी उठवतात, संधी सोनं होतंय का, कारण की पहिला गेलं तर इथे अखेरचा एक चेंडू अजून देखील बाकी आहे. मला वाटतं नक्कीच इथे मात्र हा संघ इथे मात्र पराभूत होईल, कारण की एक चेंडू आणि विजयासाठी 39 धावांची आवश्यकता असेल, परंतु त्या संघाला अजून देखील एक संधी असेल उपलब्ध आहे. बघूया त्या संधी सोनं करतात का मायरा 11 संघ. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता, फटका जरूर फसतो इथे मात्र फटक्याखाली स्वतः पुन्हा एकदा फॉलो थ्रू मध्ये सौरभ आला, झेल पकडला इथे मात्र अशा पद्धतीने रबडनाथ स्पोर्ट्स हा संघ सरळ प्रवेश करतोय मेगा फायनल मध्ये. हा संघाने इथे मात्र एंट्री केली आहे, धमाकेदार एंट्री आपल्याला पाहायला मिळाली या संघाची. जो संघ दाखल झाला या स्पर्धेचा प्रथम फायनलिस्ट संघ आपल्याला पाहायला मिळतोय श्री रवळनाथ स्पोर्ट्सचा संघ. जोरदार टाळ्या झाला भाई संघासाठी, कारण की चांगला खेळ केलाय. नक्कीच इथे मात्र यानंतर होणारा सामना असेल श्री महालक्ष्मी स्पोर्ट्स वर्सेस शिव स्पोर्ट्स. नक्कीच या मॅचचा जो हिरो ठरतोय, या मॅचचा जो सामनावीर ठरलाय त्याचं नाव आहे, ज्याने वैयक्तिक कोट्यामध्ये 11 चेंडूवरती 25 धावा जमवल्यात आणि बॉलिंग करताना एका षटकामध्ये 3 रन्स देऊन 2 विकेटी कमवल्यात असा खेळाडू कुंदन कांबळे ठरतो या सामन्याचा सामनावीर.